नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा म्हात्रे चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला छोट्या छोट्या गुलाबाच्या फुलांपासून सुंदर असा हार कसा बनवायचा ते दाखवणार आहे। सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत। लवकरच श्रावण महिना येणार आहे आणि वेगवेगळ्या सणांना फोटोंना वाहण्यासाठी किंवा देवळामध्ये नेण्यासाठी आपल्याला छान छान हार लागतात। तर घरी जर सुंदरशी फुलं असतील तर आपण झटपट हार बनवू शकतो। आता ही गुलाबाची फुलं मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसतात। अगदी वाट्यावर किलोवर आपण भरपूर फुलं आणून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि हवा तेव्हा आपल्याला हवा तसा हार बनवू शकतो। चला तर मग ह्या फुलांपासून झटपट हा हार कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने ते पाहूया। तर हा हार आहे तो आपण सुई आणि धाग्याचा वापर करून करणार आहोत, त्यामुळे अगदी झटपट होणार आहे। तर ह्यासाठी आपण कच्चं सूत न वापरता पक्क सूत वापरणार आहोत, म्हणजे मजबूत सूत वापरणार आहोत। आता कच्चं सूत कोणतं किंवा हे पक्क सूत कोणतं हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माझा पिळाच्या गजऱ्याचा जो व्हिडिओ आहे तो पहा, त्यामध्ये मी सुताविषयी व्यवस्थित माहिती दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला कळायला अगदी सोपं जाईल। तसेच सुई आहे ही थोडीशी मोठ्या आकाराची आपण वापरणार आहोत। तर हार बनवण्यासाठी आपण 3 प्रकारची फुलं घेतलेली आहेत, पिवळी, लाल आणि गुलछडीची फुलं घेतलेली आहेत थोडीशी। तर सगळ्यात पहिले आपण ह्या फुलांची देठ कापून घेणार आहोत। तर हा गुलाबाचा मागे जो फुगीर भाग आहे त्याच्या अगदी जवळून हे देठ आपण अशा पद्धतीने कट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला गुलछडी सुद्धा अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। समान आकाराची कट करून घ्यायची आहे साधारण। आणि आता ह्या पद्धतीने मी सगळ्या फुलांची देठ काढून घेणार आहे। तर मला जेवढे आवश्यक आहेत तेवढी फुलांची मी देठ काढून घेतलेली आहेत आणि साधारण सारख्या आकाराची आणि चांगली चांगली फुलं मी निवडून घेतलेली आहेत। आता आपण हार बनवायला सुरुवात करूया। तर हार बनवण्यासाठी आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि धागा मी डबल करून घेतलेला आहे, हे बघा। आणि शेवटच्या टोकाला मी गाठ मारून घेणार आहे। थोडंसं मी जास्त मोठं सूत घेतलेलं आहे। आपण हाराच्या सेंटरला जो गोंडा असतो किंवा जो झुपका असतो तो पहिले तयार करून घेणार आहोत। तर शेवटच्या टोकाला अशा पद्धतीने गाठ मारल्यानंतर सगळ्यात पहिले आपण एक गुलाबाचं फूल आहे ते ओवून घेऊया। तर गुलाबाचं फूल ओवताना आपण इथून ओवणार आहोत, देठाच्या बाजूने न ओवता असं ओवणार आहोत, म्हणजे ते गाठीजवळ असं होणार आहे। त्यानंतर आपल्याला आपण जी गुलछडीची फुलं कट करून घेतलेली आहेत देठाजवळून ती ओवायची आहेत। तुम्हाला किती लांब झुपका हवा त्यानुसार तुम्ही ही फुलं ओवून घेऊ शकता। तर ही गुलछडीची फुलं आहेत ती एकमेकांमध्ये आपल्याला व्यवस्थित अशी बसवायची आहेत घट्ट, म्हणजे ती छान राहतात। अशा पद्धतीने आता मी 4 लोलक तयार करून घेणार आहे। तर दोघांना मी पिवळी गुलाबाची फुलं लावणार आहे आणि दोघांना लाल लावणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण हा धागा कट करून घेऊया। थोडासा एक 3-4 इंच मी ठेवणार आहे बांधण्यासाठी धागा। आणि आता ह्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बनवून घेते। तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे 4 लोलक तयार केलेले आहेत। आता आपण हे लोलक आहेत ते 2-2 असे डिवाइड केलेले आहेत। एका बाजूला एक पिवळा आणि लाल, एका बाजूला एक पिवळा आणि लाल, आणि दोघांना आपण अशा पद्धतीने गाठ मारून घेणार आहोत, म्हणजे ते फिक्स राहतील। आणि अगदी देठाजवळ गाठ मारायची आहे, म्हणजे ते मागे पुढे होणार नाही, एकसारखा झुपका दिसेल। हे बघा, मी अगदी जवळ अशी गाठ मारलेली आहे। आणि हे उरलेलं सूत आहे हे कापायचं नाही, आपल्याला हाराला बांधायला उपयोगी पडेल। आता आपण हा झुपका बाजूला ठेवूया आणि हार बनवायला सुरुवात करूया। आता मी पुन्हा धागा सुईमध्ये ओवलेला आहे आणि जितका आपल्याला हार मोठा बनवायचा आहे त्यापेक्षा थोडासा मोठा आपण हा धागा डबल करून घेणार आहोत। आणि त्यानंतर एक 3-4 इंच जागा सोडून इथे मी गाठ मारून घेणार आहे। डबल गाठ मारून घेऊया। आता गाठ मारल्यानंतर
आपण हार बनवायला सुरुवात करूया। तर आपण एक लाल फूल आणि एक पिवळं फूल असं आपण फूल धाग्यामध्ये ओवणार आहोत। तर फूल ओवताना आपण जसं आधी ओवलं त्याच पद्धतीने देठाजवळून न ओवताना इथून ओवायचं आहे पुढच्या बाजूने आणि अगदी सेंटरला व्यवस्थित ओवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित बसतं। आणि शेवटपर्यंत घेऊन जाऊया जिकडे आपण गाठ मारलेली आहे। त्यानंतर पिवळं फूल घेऊया। त्याच पद्धतीने आता आपण एक एक अल्टरनेट फूल, एक पिवळं एक लाल असं ओवत जाऊया। तर हे बघा, आपल्या हाराची अर्धी बाजू झालेली आहे, म्हणजे एवढ्याच लांबीचा मला हार करायचा आहे, म्हणजे इथे आपला हाराचा सेंटर येणार आहे। तर आता हाराची आपण दुसरी बाजू तयार करणार आहोत। तर ते करत असताना जे शेवटचं फूल आहे, म्हणजे हे जे पिवळं फूल आहे तेच पिवळं फूल मी पुन्हा ओवणार आहे, म्हणजे दोन पिवळ्या फुलांच्या मध्ये आपल्याला झुपका बांधायचा आहे। तर आता हाराची दुसरी बाजू करताना आपण फुलाच्या देठाजवळून आता फुलं ओवणार आहोत। म्हणजे पहिले आपण इथून ओवायचो समोरून, ते आता आपण देठाजवळून ओवायची आहेत, म्हणजे ती फुलं दोन्ही बाजूनी व्यवस्थित दिसतील। हे बघा, इथे आपला आता हाराचा सेंटर येणार आहे। मी थोडासा गॅप ठेवणार आहे कारण आपल्या इकडे झुपका बांधायचा आहे। आणि आता आपण पुन्हा अल्टरनेट फुलं ओवून घेऊया। आता सगळी फुलं देठाच्या बाजूनीच ओवायची आहेत। असं केल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला सगळी फुलं आहेत ही वरच्या दिशेलाच दिसणार आहेत दोन्ही बाजूनी। तर हे बघा, दोन्ही बाजूने मी सारखी फुलं मोजून ओवून घेतलेली आहेत। आता आपल्याला सेंटरला इकडे गोंडा बांधायचा आहे किंवा झुपका बांधायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने झुपका बांधल्यानंतर आपला सुंदर असा हार तयार होणार आहे। अगदी झटपट होतो आणि घरी केल्यानंतर आपल्याला आपण स्वतः हार केल्याचं समाधान मिळतं। आपल्याला हवं ते कॉम्बिनेशन वापरता येतं। आपण जे सूत ठेवलं होतं एक्स्ट्रा, त्याने मी हा झुपका इथे बांधून घेत आहे दोन पिवळ्या फुलांच्या मध्ये। किंवा तुम्ही सेंटरला लालही घेऊ शकता, जसं तुमचा सिक्वेन्स येईल त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। आता एक्स्ट्राचं सूत आहे हे आपण कट करून घेऊया। 2-3 गाठी मारून घेतलेत म्हणजे सुटायला नको। आता हे एक्स्ट्रा सूत आहे आपल्याला बांधण्यासाठी होईल। मी इथून सुई काढून घेते आणि इथे सूत कमी आहे, इथे मी थोडंसं अजून बांधून घेणार आहे। तर बघा, दोन रंगामध्ये सुंदर असा झुपकेदार आपला हार तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर दिसतो। तुम्ही फोटोला वाहण्यासाठी किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीला वाहण्यासाठी सुद्धा हा हार बनवू शकता। अगदी आपल्या हाताने आपण छान असा हार बनवून बाप्पांना घालू शकतो। काय तर मग हार आवडला ना? मग आपल्या हाताने यावर्षी बाप्पांना बनवणार का हा हार? नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता, परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तसेच माझा इथे फोटो आहे, ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। बाय फ्रेंड्स, नमस्कार।